बॅक टू अवर चॅनल. मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहे युनिट 1 येथील लेक्चर 6. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण साहित्यिक स्रोतांचा अभ्यास केलेला आहे, पुरातात्विक स्रोत आपण बघितले आहे. आज आपण फॉरेन अकाउंट म्हणजे विदेशी विवरण यांचा अभ्यास करणार आहे, ज्यामध्ये आपण अरबी, चीनी आणि ग्रीक म्हणजे युनानी रायटर्स यांचा अभ्यास करणार आहे. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना अशी की ग्लोबल ऑनलाईन चॅनलवर इव्हॅल्युएशन टेस्ट रिलीज करण्यात आली आहे, ज्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री या सब्जेक्टची मॉक टेस्ट मिळेल. ही जी टेस्ट आहे ती पूर्णतः फ्री आहे आणि ही जी टेस्ट आहे ते देण्यासाठी तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन या चॅनलला ॲप जे आहे तो डाउनलोड करावा लागेल आणि ही टेस्ट सोडवावी लागेल. चला तर मग लेक्चर सुरू करूया. लेक्चर सुरू करण्यापूर्वी कोर्सबद्दल एक महत्त्वाची माहिती की MS सेट जे एक्झाम आहे, जे असिस्टंट प्रोफेसर पदासाठी होत असते, त्यापैकी ग्लोबल ऑनलाईन चॅनलवर हिस्ट्री या सब्जेक्टचं फुल कोर्स लॉन्च करण्यात आला आहे. या कोर्समध्ये तुम्हाला मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, सरावासाठी MCQ आणि PYQ PDF फॉर्ममध्ये अवेलेबल असेल तुम्हाला. आणि कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असताना प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन किंवा MCQ खूप जास्त महत्त्वाचे असतात. या सगळ्याची कल्पना आपल्या सगळ्यांना नक्कीच असतील. ही जी कोर्स आहे तो परचेस करण्याची फीस आहे 4999. या फीसमध्ये तुम्हाला पेपर 1 प्लस पेपर 2 दोन्ही पेपरचा संपूर्ण सिलेबस तुम्हाला कव्हर केलेला मिळेल. हा कोर्स परचेस करण्यासाठी तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करू शकता. चला तर मग आपलं लेक्चर सुरू करूया. यापूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण युनानी रायटर्स बघितले, युनानी लेखक यांचा अभ्यास केलेला आहे, ज्यामध्ये आपण हेरोडोटस यांचा अभ्यास केला आहे. हेरोडोटस जे आहे त्यांनी हिस्टोरिका हा ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये त्यांनी युनान आणि इराण यांचा संघर्षाविषयी माहिती आपल्याला दिलेली आहे. सोबतच भारतवर्ष याला त्यांना इंडिका शब्दाचा उपयोग केला आहे. मेगस्थनीज यांचा अभ्यास केला, जे मेगस्थनीज आहे त्यांनी इंडिका ग्रंथ लिहिला आणि ते मौर्य काळातील माहिती देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण आपल्याला ग्रंथ आहे. ठीक आहे. यानंतर आपण आज बघणार आहे राहिलेले युनानी रायटर्स. यापूर्वी मी तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो का आपण फादर ऑफ हिस्ट्री, इतिहासाचे पिता आपण कोणाला म्हणतो, याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच द्यावे. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आज आपण बघणार आहे युनानी रायटर्समध्ये सगळ्यात पहिले डायमेकस जे आहे ते राजदूत म्हणून आले होते. तर राजदूत कोणाचे बनून आले तर एंड्रिओकस जे आहे, जे सिरियाचे शासक होते, यांचे राजदूत म्हणून ते भारतात आले होते. ते जेव्हा भारतात आले तेव्हा मौर्यवंशीय शासक बिंदुसार यांचं राज्य भारतामध्ये होतं. यांचं मूळ जे रिटन बुक आहे ते आपल्या जवळ अवेलेबल नाही आहे, पण स्टेबो जे आहे त्यांनी यांचे जे वर्णन केलेले आहे ते वाक्य त्यांच्या बुकमध्ये घेतलेले आहे. अशा प्रकारे आपण डायमेकस पाहिलं, ज्यामध्ये ते राजदूत म्हणून आले होते एंड्रिओकस यांचं. यानंतर आपण डायनोसिस पाहणार, ते सुद्धा राजदूत होते आणि ते सुद्धा मौर्यवंशीय शासक बिंदुसार यांच्या दरबारात राजदूत म्हणून आले होते. आणि हे आले होते मिस्रचे शासक टॉलमी यांचे राजदूत म्हणून डायनोसिस आले होते. या दोघांमध्ये नाव तुम्ही एकदम कन्फ्यूज होऊ नका. डायमेकस जे आहे ते सिरियाचे शासकाचे राजदूत म्हणून आले, तर डायनोसिस जे आहे ते मिस्रचे शासकाचे जे आहे टॉलमी तृतीय यांचे राजदूत म्हणून आले होते. यानंतर आपण बघणार आहे पेट्रोक्विज जे आहे त्यांची पुस्तक आहे पूर्वी देशों भूगोल, पूर्वी देशांचा भूगोल. यामध्ये त्यांनी भारताविषयी माहिती दिलेली आहे. यानंतर आपण डिओडोरस पाहणार. डिओडोरस जे आहे त्यांनी सिकंदर आणि त्यांचे जे अभियान होते भारतात त्याविषयी माहिती त्यांनी बिब्लियाथिका हिस्टोरिक या ग्रंथामध्ये त्यांनी वर्णन केलेले आहे. अशा प्रकारे आपण पाहिलं की जे डायमेकस आहे ते सुद्धा मौर्यवंशीय शासक बिंदुसार यांच्या दरबारात आले होते. पेट्रोक्विज यांची पुस्तक आहे पूर्वी देशांचा भूगोल. आता आपण पाहणार स्टेबो जे आहे ते सुद्धा युनानी रायटर आहे आणि त्यांची पुस्तक आहे जिओग्राफी.
जिओग्राफी जे त्यांचे पुस्तक आहे त्यातील पहिला जे भाग आहे त्यामध्ये त्यांनी सिकंदरचे अभियान, पहिल्या भागामध्ये त्यांनी मेगस्थनीज आणि त्यांची जी सहकारी होती त्यांच्याविषयी, त्यांच्याकडून जी माहिती ऐकली होती त्यांच्या आधारे वर्णन केलं आहे. सोबतच त्यांनी सेल्युकस आणि चंद्रगुप्त मौर्य यांना स्ट्रॅबो यांनी सेंट्रोकोटस असे संबोधले आहे. सेंट्रोकोटस हे महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की सेंट्रोकोटस असा उल्लेख कोणी चंद्रगुप्त मौर्यांचा केला आहे, तर सेंट्रोकोटस असा उल्लेख चंद्रगुप्त मौर्यांचा स्ट्रॅबो यांनी केला आहे. ठीक आहे. यासोबतच त्यांनी चंद्रगुप्त मौर्यांच्या महिला अंगरक्षक जे होत्या त्यांचे सुद्धा वर्णन आपल्या लेख जिओग्राफी यामध्ये केलेलं आहे. अशा प्रकारे वैवाहिक संबंध जे मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये जे सेल्युकस आणि सेंट्रोकोटस जे होते म्हणजे चंद्रगुप्त मौर्य आणि सेल्युकस यांच्यामधील वैवाहिक संबंध म्हणजे युद्ध झालं, युद्धानंतर जी संधी झाली त्यामध्ये 5 प्रदेश जे आहे चंद्रगुप्त मौर्य यांना देण्यात आले आणि सोबतच सेल्युकसची मुलगी हेलेना यांचा विवाह चंद्रगुप्त मौर्य यांच्याशी झाले आणि यांच्या बदल्यात चंद्रगुप्त मौर्य यांनी हत्ती वगैरे जे आहे ते सेल्युकस यांना दिले होते. अशा प्रकारची ही संधी आहे आणि या संधीचं वर्णन करणारे स्ट्रॅबो आहे जिओग्राफी या बुकमध्ये. यानंतर आपण बघणार आहे प्लुटॉर्क. प्लुटॉर्क जे आहे त्यांनी चंद्रगुप्त मौर्य यांचा जे उल्लेख आहे अँड्रिओकस असा केला आहे. अँड्रिओकस जे असा उल्लेख प्लुटॉर्क यांनी केला आहे. तर स्ट्रॅबो आपण बघितला की स्ट्रॅबो जे आहे त्यांनी चंद्रगुप्त मौर्याचा उल्लेख जे आहे सेंट्रोकोटस असा केला आहे. ठीक आहे. हे गोष्ट खूप महत्त्वपूर्ण आहे कारण अँड्रिओकस असा पण एक उल्लेख आहे आणि सेंट्रोकोटस हे दोन्ही गोष्टी आहे ज्यांचं म्हणजे चंद्रगुप्त मौर्याशी संबंधित आहे. परंतु स्ट्रॅबो यांनी सेंट्रोकोटस म्हटलं तर अँड्रोकोटस प्लुटॉर्क यांनी म्हटलं. यानंतर आपण बघणार पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी. हा जो ग्रंथ आहे तो महत्त्वपूर्ण आहे कारण या ग्रंथाचा जो रायटर आहे तो अज्ञात आहे, त्याच्याविषयी कोणतीही माहिती नाही आहे. परंतु या ग्रंथामध्ये जे काही इन्फॉर्मेशन दिली आहे ते व्यापारासंबंधित आहे, व्यापारी बंदरगाहा संबंधित आहे. म्हणूनच या ग्रंथ जे आहे त्याला आपण समुद्री व्यापाराचा मार्गदर्शक असं ओळखतो. आणि यामध्ये सगळ्यात जास्त माहिती आपल्याला लाल सागर, पारसची खाडी आणि हिंद महासागर हे जे आपले प्लेस आहे त्यांच्याशी होणारे जे रोमन व्यापार आहे याच्याविषयी माहिती आपल्याला पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या ग्रंथामध्ये दिसून येते. यानंतर एरियन यांचा इंडिका ग्रंथ आहे. एरियन आहे त्यांनी इंडिका ग्रंथामध्ये सेल्युकसांबद्दल लिहिलं आहे, तर मेगस्थनीजचं पण इंडिका हाच ग्रंथ आहे. परंतु त्यांचं जे मेन टॉपिक आहे, जे मोटो आहे, त्यांच्या सार आहे जे त्यांचं रिटर्न लिहिलेल्या ग्रंथांचं त्यामध्ये त्यांनी चंद्रगुप्त मौर्य यांच्याविषयी माहिती दिलेली आहे म्हणजे मौर्य प्रशासन. आणि जे एरियन आहे त्यांची जी इंडिका बुक आहे त्यामध्ये त्यांनी सेल्युकस यांच्याविषयी माहिती दिलेली आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत गोष्टी व्यवस्थितरित्या कळल्या असेल. नेक्स्ट रोमन लेखक सुरू करण्यापूर्वी आपण एकदा रिव्हिजन करून घेऊया. युनानी रायटर्समध्ये आपण सगळ्यात अगोदर डायमेकस बघितलं जे बिंदुसार यांच्या शासन काळामध्ये राजदूत म्हणून आले होते. म्हणजे हे दूत होते कोणाचे? अँड्रिओकस म्हणजे सिरियाचे शासकाचे. यानंतर आपण बघितलं डायनोसिस जे आहे ते सुद्धा राजदूत होते, परंतु ते टॉलमी द्वितीय म्हणजे मिस्रचे शासकांचे राजदूत म्हणून आले होते. त्यानंतर आपण पेट्रोक्विज बघितलं. पेट्रोक्विज त्यांनी पूर्वी देशों का भूगोल या नावाने पुस्तक लिहिलेली आहे. यानंतर आपण बघितलं की स्ट्रॅबो खूप महत्त्वाचे आहे कारण त्यांनी चंद्रगुप्त मौर्यांचा उल्लेख सेंट्रोकोटस असा केलेला आहे. सोबतच वैवाहिक संबंधांचं वर्णन सुद्धा यांनी केलेलं आहे आणि चंद्रगुप्त मौर्यांच्या अंगरक्षका म्हणजे महिला अंगरक्षकांचं वर्णन सुद्धा स्ट्रॅबो यांनी केलेलं आहे. यानंतर आपण प्लुटॉर्क बघितलं. प्लुटॉर्क जे आहे ते चंद्रगुप्त मौर्यांनाच अँड्रोकोटस असे संबोधतो. ओके. आय होप ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल की सेंट्रोकोटस आणि अँड्रोकोटस. यानंतर आपण पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी हा जो ग्रंथ आहे त्याचा रायटर आपल्याला माहिती नाही कारण ते अज्ञात आहे.
हा जो ग्रंथ आहे त्यामध्ये व्यापार आणि बंदरगाहाविषयी महत्त्वाची माहिती मिळते. म्हणूनच आपण या ग्रंथाला व्यापाऱ्यांचा मार्गदर्शक ग्रंथ म्हणून ओळखतो. यामध्ये आपल्याला लाल सागर, पारसची खाडी आणि हिंद महासागराविषयी माहिती मिळते. चला तर आपण आता बघूया रोमन लेखक. रोमन लेखकामध्ये आपण प्लिनी, टॉलमी आणि जस्टिन्स यांचा अभ्यास करूया. प्लिनी जे आहे ते रोमन इतिहासकार आहे आणि हे कनिष्क कोण तर कुशाण शासक जे आहे त्यांचे समकालीन आहे आणि यांची जे बुक आहे नॅचरलिस्ट हिस्टोरिका हा ग्रंथ जे आहे त्यामध्ये त्यांनी पशु पक्षी, खनिज संपत्ती याविषयी माहिती दिलेली आहे. यानंतर आपण पाहणार आहे टॉलमी जे आहे त्यांची जिओग्राफी ग्रंथ आहे. यापूर्वी आपण पाहिलं की स्टेबो यांचं सुद्धा ग्रंथ आहे जिओग्राफी, परंतु त्यांचा मेन जे फोकस आहे तो चंद्रगुप्त मौर्य आणि सेलुकस आहे. यांच्याविषयी माहिती स्टेबो यांनी आपल्या जिओग्राफी या ग्रंथामध्ये दिली आहे. तर टॉलमीचा जिओग्राफी हा ग्रंथ जो आहे त्यामध्ये प्राचीन भारताचा भूगोल आणि व्यापार याविषयी माहिती टॉलमी यांच्या जिओग्राफी या आपल्याला ग्रंथामध्ये दिसून येते. यानंतर जस्टिन्स आहे त्यांचा ग्रंथ एपिटॉम या ग्रंथामध्ये त्यांनी सिकंदरचे भारतीय अभियान, सेंट्रोकोटस म्हणजे चंद्रगुप्त मौर्य, ठीक आहे, म्हणजे आपल्याला कळते की जस्टिन्स जे आहे त्यांनी चंद्रगुप्त मौर्य यांना सेंट्रोकोटस असे म्हटलेले आहे. सोबतच त्यांनी पश्चिम भारतातील जे युनानी शासन होतं ते कशा प्रकारे समाप्त झालं आणि त्याबद्दल जे होती चंद्रगुप्त मौर्यांची सत्ता संपवण्यासाठी काय भूमिका होती, सिकंदरच्या मृत्यूनंतर तेथे युनानी गव्हर्नरची हत्या वगैरे करण्यात आली आणि सोबतच युनानी दासतेचा जे जुवा होता ते भारतीय लोकांनी उतरवून नवीन एका युगाला सुरुवात केली, अशा प्रकारचे वर्णन जस्टिन्स यांच्या एपिटॉम या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आपण पाहिला की प्लिनी यांची नॅचरल हिस्टोरिका, टॉलमी यांची जिओग्राफी आणि जस्टिन्स यांची एपिटॉम म्हणजे रोमन इतिहासकारांचा आपण पाहिलेला आहे. आता आपण वळूया चीनी लेखकांकडे. आता चीनी लेखकांमध्ये आपण अभ्यासणार आहे फाहियान, वेनसांग, इत्सिंग, चाओ जिगुआ यांचा अभ्यास आपण करणार आहे. चीनी लेखक हे भारतात का आले? इतिहासामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, का, कधी, केव्हा या 3 प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळाले की इतिहास आपण नक्कीच समजू शकतो. तर चीनी लेखक भारतात का आले? तर चीनी लेखक जे आहे ते भारतात बौद्ध धर्म ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी आले. बौद्ध धर्माविषयी माहिती मिळवण्यासाठी ते भारतात आले होते, ज्यामधून सर्वप्रमुख आहे फाहियान जे आहे त्यांची बुक आहे फो क्यो की. आता हे तुम्ही कसं लक्षात ठेवणार? हा नाव जरा कठीणच आहे, पहिल्यांदा वाचल्यानंतर नक्कीच तुमच्या लक्षात येणार नाही, परंतु वारंवार रिव्हिजनाने ह्या सगळ्या गोष्टी कव्हर होत असतात. फाहियान जे आहे त्यांचा फोको की हा ग्रंथ आहे. तुम्ही लक्षात ठेवू शकता की फाहियानचा फ आणि हा जो ग्रंथ आहे फो हे दोघंही जे अक्षर आहे फ पासून सुरुवात होता. तर असाही तुम्ही ट्रिक लावून हे गोष्ट लक्षात ठेवू शकतात. चला तर फाहियानबद्दल माहिती पाहूया की फाहियान जे आहे ते गुप्त शासन काळात भारतात आले होते. गुप्त शासन जेव्हा राज्य करत होते त्यापैकी चंद्रगुप्त द्वितीय ज्यांना आपण विक्रमादित्य सुद्धा म्हणतो यांच्या शासन काळात फाहियान 1399 BC मध्ये भारतात आले होते, ठीक आहे. ते जेव्हा भारतात आले तेव्हा ते त्यांचा मेन जे मोटो होता तो होता बौद्ध धर्माविषयी ज्ञान प्राप्त करणे आणि खास करून विनय पिटक यांची माहिती मिळवण्यासाठी ते आले होते. तर विनय पिटक काय आहे हे मी तुम्हाला अगोदरच्या बौद्ध ग्रंथांचा जेव्हा आपण अभ्यास केला आहे त्यामध्ये आपण त्रिपिटक अभ्यासले, ज्यामध्ये आपण अभिधम्य पिटक, विनय पिटक आणि सुत्त पिटकांचा अभ्यास केला आहे. ज्यामधून विनय पिटक यामध्ये वर्णन केलं आहे की बौद्ध भिक्षू जे आहे त्यांचे आचार विचार यांच्याविषयी संकलन आपल्याला विनय पिटकमध्ये दिसते आणि हे विनय पिटकाची प्रती घेण्यासाठी फाहियान भारतात आले होते. आणि तेव्हा कोणाचं शासन होतं तर चंद्रगुप्त विक्रमादित्य यांचं शासन भारतात होतं आणि चंद्रगुप्त विक्रमादित्य गुप्त काळाशी संबंधित आहे. आणि फाहियान जे आहे त्यांच्या जे वर्णन आहे त्यामध्ये मध्य देशांचे वर्णन त्यांनी केले आहे की मध्य देशातील समाज कसा होता, संस्कृती, लोक, घरं म्हणजे सगळ्या गोष्टींचं वर्णन फाहियान यांनी उत्कृष्टरित्या केलेलं आहे, ठीक आहे. तुम्हाला हे कळलं असेल नक्कीच.
सोबतच फाहियान जे आहे ते अशोका जे आहे, अशोका म्हणजे बिंदुसारानंतर राज्य कारकीर्द त्यांची सुरू होते. त्यांचे जे राजप्रसाद आहे त्यांना त्यांनी देवनिर्मित असे संबोधले आहे. म्हणजे ते माणसं म्हणजे इतकी ते सुंदर असेल की त्यांनी देवांद्वारे निर्माण केले असे त्यांनी म्हटलेले आहे. चंद्रगुप्त द्वितीयांच्या राज्यकारभारात हे आले असले तरी चंद्रगुप्त द्वितीयांचा बिलकुल त्यांनी उल्लेख केलेला नाही आहे. आपल्याच कोणत्याच ग्रंथामध्ये किंवा वर्णनामध्ये बिलकुल चंद्रगुप्त द्वितीयांचा वर्णन आपल्याला दिसून येत नाही. अशा प्रकारे आपण फाहियान अभ्यासलं, जे चीनवरून भारतात बौद्ध धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यात आले आहे आणि त्यांनी मध्य देशांचे वर्णन केले आहे. सोबतच अशोकांच्या पाटलीपुत्र नगरातील जे त्यांचा राजप्रसाद आहे त्याला त्यांनी देवनिर्मित म्हटले आहे आणि त्यांचे फोकोकी हा त्यांचा ग्रंथ आहे ज्यामध्ये त्यांनी गुप्त काळातील इतिहास, सभ्यता, समाज कसा होता याविषयी वर्णन केलेले आहे. यानंतर आपण बघणार शुंगयुन. शुंगयुन जे आहे ते महायान बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी आले होते. आपण समोर बौद्ध धर्म जेव्हा अभ्यासू त्यामध्ये आपण पाहणार की महायान धर्म आणि हीनयान धर्म, त्यापैकी महायान जे आहे शाखा आहे बौद्ध धर्माची, त्यामधील महायान शाखांचा ग्रंथ जे आहे त्यांचा अभ्यास करण्यासाठी शुंगयुन भारतात आले होते. यानंतर आपण बघणार की वेन्सांग. वेन्सांग यांना यात्रियों का राजकुमार म्हणतात. ही गोष्ट महत्त्वाची आहे की यात्रियों का राजकुमार कोणाला म्हटले जाते तर वेन्सांग यांना म्हटले जाते. वेन्सांग यांचे जे वर्णन आहे ते पण खूप छानपैकी आहे. वेन्सांग हे जे आहे ते हर्षवर्धन यांच्या कारकिर्दीत आले. म्हणजे वेन्सांग जेव्हा भारतात आले होते तेव्हा वर्धन घराण्याचे हर्षवर्धन राज्य करीत होते. ठीक आहे. हा वेन्सांगला तुम्ही दोघ्या ह्याच्यात ह ह आहे असं सुद्धा ट्रिक लावून तुम्ही आठवणीत ठेवू शकता की वेन्सांग हर्षवर्धनच्या काळात आले होते. तर सुरुवातीला आपण त्यांचं ग्रंथ जे आहे सियुकी आहे. यामध्ये त्यांनी हर्षवर्धनकालीन समाज, संस्कृती सगळ्याच गोष्टीचं त्यांनी वर्णन सियुकी या ग्रंथांमध्ये केलेलं आहे. सगळ्यात पहिले आपण वेन्सांग बघूया की वेन्सांगचा जन्म कुठे झाला तर वेन्सांग हे चीनचे आहे. चीन येथील चिलिउन हा जो ठिकाण आहे येथे त्यांचा जन्म झालेला आहे. ते लहानपणापासूनच धार्मिक पुस्तकांविषयी म्हणजे त्यांना खूप आवड होती आणि वयाच्या जस्ट 20 इयर्समध्येच त्यांनी बौद्ध भिक्षू बनले. पण जेव्हा ते चीनमध्ये अध्ययन करत होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की चीनमध्ये राहून आपण बौद्ध धर्माचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करू शकत नाही. म्हणून त्यांच्या मनात आलं की भारतात जाऊन बौद्ध धर्मग्रंथांचा अभ्यास करावा आणि पवित्र बौद्ध स्थळांना भेट द्यावी. त्यामुळे ते भारतात आले होते. ते भारतात जेव्हा आले तेव्हा हिंदुकुश पहाडीतून ते भारतात आले आणि सर्वप्रथम कपिशा येथे पोहोचले. त्यांनी हर्षवर्धनची जी राजधानी होती कन्नौजला सुद्धा भेट दिली. आपण नंतरच्या लेक्चर्समध्ये पाहणार की पाटलीपुत्र हे जे होतं ते हेड होतं. मगध साम्राज्यातील पाटलीपुत्र जी होती, राजधानी होती पाटलीपुत्र, हा मगध म्हणजे मौर्य काळामध्ये मेन होतं. पण जेव्हा हर्षवर्धन कार्यकाळ सुरू होते, हर्षवर्धनांची कार्यकाळ, तेव्हा कन्नौजला महत्त्व प्राप्त होते. जे अगोदर पाटलीपुत्राचं स्थान होतं नंतर ते कन्नौजला मिळालेलं आपल्याला दिसून येते. तर हर्षची राजधानी कन्नौजला सुद्धा त्यांनी भेट दिली. नंतर बोधगया जे आहे जेथे गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्त केली होती तेथील बोधी वृक्षांना सुद्धा त्यांनी भेट दिली आणि त्याची पूजा केली. नालंदा विश्वविद्यालयात 2 इयर्स राहून तेथे अभ्यास सुद्धा त्यांनी केले आहे. आणि हर्षवर्धन यांनी कन्नौज महासभा भरवली. या महासभेत सुद्धा ते उपस्थित होते. ते दक्षिण भारतात गेले म्हणजे खालचा भाग आपला दक्षिण भाग येथे सुद्धा गेले आणि जे कांचीचे पल्लव आहे, कांची जे आहे तेथील पल्लव जे राजवंश आहे तेथील नरसिंहवर्मन प्रथम यांचं शासनकाळ सुरू होता तेव्हा ते तेथे दक्षिण भारताला भेट दिली. हा प्रश्न विचारला जातो की वेन्सांग जेव्हा दक्षिण भारतात गेले तेव्हा कोणत्या शासकाचा राज्यकारभार सुरू होतं, तर तेव्हा आपण आन्सर करू की नरसिंहवर्मन प्रथम यांचं शासनकाळ तेव्हा सुरू होतं. वेन्सांग जे आहे त्यांचे जीवनी जे आहे त्यांचे मित्र आहे हुई ली यांनी त्यांची जीवनी लिहिली आहे. हुई ली हे पण खूप महत्त्वाचे आहे कारण वेन्सांग यांची जीवनी जी आहे ती हुई ली यांनी लिहिलेली आहे. अशा प्रकारे आपण फाहियान अभ्यासलं, वेन्सांग यांचा अभ्यास केला. आता आपण इत्सिंग यांचा अभ्यास करूया. इत्सिंग जे आहे ते सुद्धा
बौद्ध धर्मग्रंथांचाच अभ्यास करण्यासाठी आले होते. वेनसांग आणि इत्सिंग हे दोन जे आहे त्या दोघांनीही नालंदा विश्वविद्यालयाला भेट दिली होती आणि हा प्राचीन बौद्ध धर्मांचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण स्थळ आहे. युनिट 10 जी आहे तुमची पेपर 1 मध्ये, त्यामध्ये तुम्ही नालंदा विश्वविद्यालयाचा अभ्यास करणार, त्यामध्ये हा टॉपिक नक्कीच तुम्ही अभ्यासणार आहात. इत्सिंग जे आहे ते समुद्री मार्गाने भारतात आले होते. नालंदा विश्वविद्यालयाला त्यांनी 10 वर्षे राहून अभ्यास केला आणि त्यांचा जे ग्रंथ आहे बौद्ध राज्यों का विवरण या नावाने प्रसिद्ध आहे. इत्सिंगची महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुप्त काळातील श्रीगुप्त जे आहे, जे गुप्त वंशाचे संस्थापक आहे, त्यांच्याविषयी माहिती आपल्याला इत्सिंग देतो. यानंतर चाओजी कुवा जे आहे त्यांची रचना आहे युफाची जी त्यांची रचना आहे त्यामध्ये चोल काळातील माहिती मिळते. म्हणजे ज्या प्रकारे वेनसांग जे आहे ते हर्षवर्धन काळात आले, फाहियान गुप्त काळात आले, चाओजी कुवा जेव्हा चोल साम्राज्य राज्य करीत होता तेव्हा चाओजी कुवा हे भारतात आले. इत्सिंग कोणाच्याही राजदरबारात राहिलेले नव्हते, पण त्यांनी श्रीगुप्त यांचं वर्णन केलेलं आहे की गुप्त आणि श्रीगुप्त जे आहे ते गुप्त वंशाचे संस्थापक आहे. अशा प्रकारे आपण फाहियान, वेनसांग, इत्सिंग आणि चाओजी कुवा यांचा अभ्यास केलेला आहे. आय होप हे सगळे टॉपिक्स तुम्हाला क्लिअर झाले असेल. आता आपण अरबी लेखक यांचा अभ्यास करूया. अरबी लेखकांमध्ये सगळ्यात अगोदर आपण अभ्यासू सुलेमान. सुलेमान जे आहे ते अरबी लेखक आहे. ठीक आहे. आणि ते जेव्हा भारतात आले तेव्हा गुजर प्रतिहार वंशाचे मिहिर भोज प्रथम यांचं राज्यकारभार भारतात सुरू होतं आणि त्यांनी राष्ट्रकूट जे राज्य आहे, राष्ट्रकूट राज्यातील अमोघ वर्ष जे शासक आहे त्यांच्या सभेत सुद्धा सुलेमान उपस्थित होते आणि राष्ट्रकूट राजा जे आहे अमोघवर्ष यांच्या ऐश्वर्याने ते प्रभावित होऊन त्यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी वर्णन केलेले आहे. सुलेमान यांची बुक आहे सिलसिला उत तवारीख. हे महत्त्वपूर्ण आहे की कोणत्या रायटरनं कोणती बुक लिहिली आहे. हा मॅच द पियर मध्येही क्वेश्चन विचारला जातो की सुलेमान यांची बुक म्हणजे ग्रंथ काय आहे, तर सिलसिला उत तवारीख हा त्यांचा ग्रंथ आहे, ज्यामध्ये त्यांनी पाल शासक जे आहे पाल साम्राज्य जे आहे त्या पाल साम्राज्याला रुहमा म्हणजे धर्म किंवा धर्मपाल असे सुद्धा संबोधले आहे. गुज्जर प्रतिहाराला त्यांनी ज असे संबोधले आहे आणि हिंद महासागराला त्यांनी दर्याए हरगंद असे म्हटले आहे. महत्त्वाच्या गोष्टी आहे की सुलेमान गझनवी अरबी लेखक होते आणि ते रायटर्स तर होते पण ते एक अरब व्यापारी सुद्धा होते आणि ते प्रतिहार शासक मिहिर भोज यांच्या काळात भारतात आले आणि राष्ट्रकूट शासक अमोघ वर्ष यांच्या सभेत उपस्थित राहून त्यांच्या ऐश्वर्याचं सुद्धा वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यांची महत्त्वाची पुस्तक आहे सिलसिला उत तवारीख. हे महत्त्वाचं आहे, तुम्ही नोट डाऊन करत ठेवा की कोणत्या रायटरची कोणती बुक आहे, कारण मॅच द पियर किंवा फिलिंग द ब्लँक्स विचारले जाऊ शकते हे सगळे क्वेश्चन. यानंतर आपण पाहणार आहे अल मसुदी. अल मसुदी आहे ते सुद्धा अरब व्यापारी होते. अल मसुदी अरब व्यापारी होते आणि ते जेव्हा भारतात आले तेव्हा गुजर प्रतिहार वंशीय राजा महिपाल प्रथम यांचं शासन होतं. हे महत्त्वाचं आहे की अल मसुदी भारतात आले तेव्हा कोणाचं शासन होतं, तर महिपाल प्रथम, गुजर प्रतिहार वंशातील महिपाल प्रथम यांचं शासन अल मसुदी भारतात यात्रा केली तेव्हा होते. अल मसुदी यांनी गुजर प्रतिहार जे शासक आहे त्यांना बोरा असे संबोधले आहे. ठीक आहे. त्यासोबतच त्यांनी प्रतिहार राजा जे आहे महिपाल प्रथम यांच्या शासन काळात आले तर त्यांच्या शासन काळात त्यांनी म्हटले आहे की त्यांच्या शासन काळात घोडे आणि उंट खूप महत्त्वाचे आहे. आपण प्रतिहार वंश जर पाहू त्यामध्ये घोड्यांना खूपच महत्त्व आपल्याला दिसून येणार. सोबतच पाण्याचं वर्णन कोणी केलं आहे, तर पाण्याचं वर्णन अल मसुदी यांनी केले आहे. हे जे क्वेश्चन आहे ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, कारण हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात एक्झाममध्ये. अशा प्रकारे आतापर्यंत आपण सुलेमान पाहिलं. सुलेमान हे अरबी व्यापारी होते. सुलेमान जे आहे ते अरबी व्यापारी होते आणि ते प्रतिहार जे राजा होता मिहिर भोज
मिहिर भोज प्रथम यांच्या काळामध्ये भारतात आले होते, म्हणजे भारताची यात्रा त्यांनी त्यावेळेस केली. सोबतच त्यांनी राष्ट्रकूट जे नरेश आहे, राष्ट्रकूट शासक अमोघ वर्ष यांच्या शासन काळामध्ये त्यांची जी सभा होती त्या सभेमध्ये जाऊन त्यांच्या ऐश्वर्याचे सुद्धा वर्णन सुलेमान यांनी केलेले आहे. त्यांची महत्त्वपूर्ण बुक आहे सिलसिला उत तवारीख, हे सुलेमान यांचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी पाल, प्रतिहार व राष्ट्रकूट राज्यांविषयी महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला देते. सोबतच सुलेमान यांनी पाल शासकांना रुहमा असे संबोधले आहे, म्हणजे धर्मपाल. गुज्जर प्रतिहाराबद्दल त्यांनी म्हटले की घोड्यात सगळ्यात जास्त कोणाकडे असेल तर गुज्जरांकडे सगळ्यात जास्त घोडे आहे. तर हिंद महासागराला त्यांनी दर्या ए हरगंद असे संबोधले आहे. अशा प्रकारे आपण सुलेमान यांचा अभ्यास केला. नंतर आपण बघितलं की अल-मसुदी हे सुद्धा अरब यात्री होते आणि गुज्जर प्रतिहार शासक महिपाल, जसं ते मिहिर भोज प्रथमच्या काळामध्ये आले तसंच अल-मसुदी प्रतिहार शासक महिपाल प्रथम यांच्या काळामध्ये भारतात आले. गुज्जर प्रतिहाराला महिपाल यांनी बोरा असे संबोधले आहे आणि महिपाल प्रथम जे आहे त्यांच्याकडे खूप जास्त घोडे आणि उंट आहे असे वर्णन अल-मसुदी यांनी केले आहे. सोबतच पानाचा विस्तृत वर्णन अल-मसुदी यांनी आपल्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. यानंतर आपण बघणार आहे अल-बिरुनी. अल-बिरुनी खूप जास्त महत्त्वाचे आहे. आता आपण बघूया अल-बिरुनी. अल-बिरुनी जे आहे त्यांचं रिअल नेम आहे अबू रेहान मोहम्मद इब्न अहमद अल-बिरुनी आणि अल-बिरुनी यांचा अर्थ होतो उस्ताद, म्हणून आपण यांना अल-बिरुनी असे म्हणतो. ठीक आहे. यांचा जन्म जे आहे यांचा जन्म उझबेकिस्तान येथील खिवा येथे झाला आणि खिवा जे साम्राज्य आहे त्याच्यावर मोहम्मद गजनी जे आहे, मोहम्मद गजनवी हे गजनी साम्राज्याचे सुलतान होते आणि त्यांनी खिवावर आक्रमण केला आणि या आक्रमणामध्ये खिवा या साम्राज्याचा हार झाली आणि युद्धबंदी खूप सारे व्यक्ती आहे त्यांना युद्धबंदी म्हणून मोहम्मद म्हणजे गजनी येथे नेण्यात आले. त्यामध्ये एक होते अल-बिरुनी. परंतु अल-बिरुनी यांच्या विद्वत्ता म्हणजे खूप महान होते. आता एवढी ग्रंथ त्यांनी लिहिली, तहकत-ए-हिंद म्हणजे टॅलेंटेडच असणार. तर त्यांच्या विद्वत्तेला प्रभावित होऊन त्यांना ज्योतिष या पदावर मोहम्मद गजनवी यांनी ठेवले होते. ठीक आहे. यानंतर आपण पाहणार की जे मोहम्मद गजनी आहे त्यांनी भारतावर 17 स्वाऱ्या केल्या आहे. जेव्हा ते भारतात येत होते त्यांच्यासोबत अल-बिरुनी सुद्धा आले होते आणि ते नंतर वापस गेले नाही, तर ते भारतातच राहिले. भारतात राहून त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला आणि हिंदू दर्शनचा अभ्यास केला. दर्शनचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी अरबी भाषेमध्ये तहकत-ए-हिंद किंवा तारिख-ए-हिंद अशी दोन म्हणजे एकच ग्रंथाची दोन नावे आहेत, ज्याला आपण म्हणतो तहकत-ए-हिंद किंवा तारिख-ए-हिंद, म्हणजेच भारताचा खोज, भारताची खोज असा याचा तहकत-ए-हिंदचा अर्थ होतो भारताची खोज, लिहिली आहे. यामध्ये त्यांनी मुस्लिम आक्रमणापूर्वी भारताची काय स्थिती होती याविषयी माहिती लिहिली आहे. सोबतच तहकत-ए-हिंद भारतीय समाज आणि संस्कृतीविषयी माहिती देणारा विश्वकोश आहे असं आपण म्हणू शकतो. अल-बिरुनी यांना आपण प्रथम वास्तविक भारतशास्त्री संबोधतो. अशा प्रकारे आपण अल-बिरुनी यांचा अभ्यास केला. अल-बिरुनी यांचा रिअल नेम आहे अबू रेहान मोहम्मद इब्न अहमद अल-बिरुनी. अल-बिरुनी यांना त्यांच्या जे ज्ञानामुळे त्यांना विद्यासागर सुद्धा संबोधले जाते. आपण अल-बिरुनी यांना विद्यासागर असेही म्हणतो किंवा प्रथम भारतशास्त्री असे सुद्धा अल-बिरुनी यांना म्हटले जातात. तर खिवाजे साम्राज्य होतं त्याच्यावर मोहम्मद गजनवी यांचं आक्रमण झालं आणि त्यामध्ये युद्धबंदी म्हणून अल-बिरुनी यांना गजनी येथे नेण्यात आले आणि गजनी येथे नेल्यानंतर त्यांच्या विद्वत्तेला प्रभावित होऊन त्यांना ज्योतिष बनवण्यात आले. ज्योतिष पद मिळाल्यानंतर जेव्हा मोहम्मद गजनींनी 17 स्वाऱ्या भारतावर केल्या असं आपण म्हणतो, तर जेव्हा ते भारतात आले मोहम्मद गजनी, त्यासोबत अल-बिरुनी सुद्धा भारतात आले आणि भारतात राहून त्यांनी संस्कृत आणि दर्शन याविषयी अभ्यास आणि ज्ञान प्राप्त केला आणि त्यातूनच त्यांनी तहकीद-ए-हिंद किंवा
तारिक ए हिंद म्हणजे भारताचा खोज हा ग्रंथ अरबी भाषेत लिहिला. हे महत्त्वाचं आहे. कोणत्या भाषेत लिहिला तर अरबी भाषेत लिहिला. सो यामध्ये मुस्लिम आक्रमणापूर्वी भारताची परिस्थितीचं वर्णन केलं आहे. सोबतच आपल्याला भारतीय समाज आणि संस्कृतीविषयी माहिती अल्बिरुनी यांच्या तहकीद ए हिंद या ग्रंथामध्ये मिळते. यानंतर आपण लास्ट टॉपिक आजचा पाहणार इब्न बतूता. इब्न बतूता हा आजचा आपला लास्ट टॉपिक आहे, पण तो बघण्या अगोदर आपण अल्बिरुनी यांचे परत 2 पुस्तक आहे, ग्रंथ आहे, कानून अल मसुदी आणि जवाहिर फिल जवाहिर. हे दोन्ही ग्रंथ जे आहे ते अल्बिरुनी यांनीच लिहिलेले आहे. अल्बिरुनी यांनी जे वर्णन केले आहे ते खूप महत्त्वाचे आहे, परंतु त्यांचे 2 दोष आहे. त्यामधून पहिला की त्यांनी राजनीतिक विषयाविषयी कोणतीही माहिती या पुस्तकामध्ये दिलेली नाही आहे, किंवा त्यांनी अदर्स जे रायटर्स आहे त्यांचे व्ह्यू पॉईंट्स यामध्ये लिहिलेले आहे, पण स्वतःचे इतर पुस्तकांच्या सहाय्याने त्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहे. परंतु ते जर स्वतःचे मत त्यांनी इथे मांडले असते तर खूप म्हणजे एक परिपूर्ण अशी रचना त्यांची तहकद ए हिंद झाली असती. यानंतर आपण बघणार आहे इब्न बतूता. हा आपला लास्ट टॉपिक आहे. या टॉपिक नंतर आपला फर्स्ट टॉपिक जे आहे युनिट 1 मधील कंप्लीट होणार आहे. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण MCQ बघूया. तर सुरुवात करूया. इब्न बतूता यांचा रिअल नेम आहे अब्दुल्ला मोहम्मद अब्दुल्ला लवाद उल तांगी बतूता. ठीक आहे, यालाच आपण इब्न बतूता असे म्हणतो. हा दक्षिण आफ्रिका येथील प्रवासी आहे किंवा तेथील राहणार आहे. त्यांचा जन्म मोरोक्को येथे झाला आणि हे आफ्रिकी यात्री आहे. ते मोहम्मद बिन तुघलक MBT मोहम्मद बिन तुघलक, आपण जेव्हा दिल्ली सल्तनतचा अभ्यास करू त्यामध्ये आपण 5 वंशातील तुघलक वंशाचा अभ्यास करणार आहे. त्यामध्ये आपण MBT म्हणजे मोहम्मद बिन तुघलकांचा अभ्यास करू. यांच्या काळामध्ये 1333 मध्ये जे आहे इब्न बतूता भारतात आले. त्यांच्या विद्वत्तेला प्रभावित होऊन मोहम्मद बिन तुघलक यांनी म्हणजे MBT यांनी दिल्लीचे काजी इब्न बतूतेला बनवले. दिल्लीचा काजी कोण तर इब्न बतूता. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण हा यापूर्वीही विचारला गेले की मोहम्मद बिन तुघलक यांनी दिल्लीच्या काजी पदावर कोणाची नियुक्ती केली, तर इब्न बतूता यांची नियुक्ती दिल्लीच्या काजी या पदावर केली गेली होती. कोणी तर MBTने. ठीक आहे. यानंतर आपण पाहणार की काजी म्हणून नियुक्त करण्यात आले होते, पण काही वर्षानंतर चीन येथे त्यांना पाठवण्यात आले. परंतु चीनमध्ये जात असतानाच जे बोट आहे म्हणजे जहाज ते उलटलं, त्यामुळे ते चीनला पोहोचू शकले नाही. म्हणून ते आपल्या देशामध्ये परत गेले आणि तेथे त्यांनी अरबी भाषेमध्ये रेहला हा ग्रंथ लिहिला. म्हणजे इब्न बतूता जे आहे, इब्न बतूता त्यांची रचना रेहला आहे. रेहला हा जो ग्रंथ आहे यामध्ये त्यांनी MBT म्हणजे मोहम्मद बिन तुघलक जे तुघलक वंशाचे शासक होते त्यांच्याविषयी खूप काही इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. ज्यामध्ये त्यांनी राजधानी परिवर्तन का करण्यात आले यांच्या कारणाविषयी चर्चा त्यांनी रेहला या ग्रंथामध्ये केलेली आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण रोमन लेखक, अरबी लेखक आणि चिनी लेखकांचा अभ्यास केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण MCQ बघणार आहे. यासोबतच ग्लोबल ऑनलाईन ॲपवर इव्हॅल्युएशन टेस्ट रिलीज करण्यात आली आहे. ते टेस्ट तुम्ही द्यावी, कारण ती टेस्ट पूर्णतः फ्री आहे. म्हणून या गोष्टीचा फायदा घ्यावा आणि आपल्या प्रिपरेशनला आणखीन नेक्स्ट लेवल घेऊन जावं. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.